नका, कारण तेने करून कित्येकाने देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे. बंधनात पडलेला बरोबर तुम्ही बंधनात आहे असे समजून त्यांची आठवण करा. आपणही देहात आहोत म्हणून पीडितांची आठवण ठेवा. लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंतरून निर्दोष असावे. जार कमी व व्यभिचारी यांचा न्याय देव करी. तुमची वागणूक द्रव्य व भावातून असावी. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडणार नाही व तुला टाकणार नाही. देवाची स्तुती असो की या ठिकाणी परमेश्वराचं वचन असं स्पष्ट म्हणतंय की त्यानं स्वतः म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? की मी तुला टाकणार नाही आणि मी तुला सोडणारही नाही. नाही का? हे देवाचं सुंदर असं वचन आहे की मी तुला सोडणारे नाही आणि मी तुला टाकणारी नाही. प्रेज लॉर्ड. मी तुला सोडणार नाही आणि मी तुला टाकणार नाही. तर स्पष्ट असं वचनात लिहिले की देवाने स्वतः असं म्हटलेलं आहे की मी तुला सोडणार नाही आणि मी तुला टाकणारी नाही. नाही का? जी परिस्थिती आहे, जी पण आपल्यावर परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये देवाची इच्छा आहे की आम्ही टिकून राहावं. तो स्वतः अभिवचन दिलंय की मी तुला सोडणार नाही आणि टाकणार नाही. पहा, शद्रक मेशक अबेदnego, आपली परिस्थिती काहीच नाहीये. अहो, समोर मृत्यू दिसत आहे. त्यांच्या समोर मृत्यू दिसत आहे की तप्त अग्नीची भट्टी जी 7 पट तापवलेली आहे, त्याच्या समोर मृत्यू दिसत आहे की बापरे, आता इथं गेलं की आपलं विषय संपला, कारण ती भट्टी तीव्र तापवलेली आहे, तिथं आपलं मरणच आहे ना पूर्ण समोर माहित असून सुद्धा त्यांनी देवावरती आपला भाव ठेवला. राजाने विचारलं की माझ्या तावडीतून तुम्हाला कोण सोडवेल? त्याने एकच म्हटले की ज्या देवाची आम्ही सेवा करतो तोच तुम्हाला उत्तर देईल, तो आम्हाला सोडवेल. ज्या देवाची आम्ही मनापासून सेवा करतो, ज्या परमेश्वराची आम्ही मनापासून प्रार्थना करतो, तो आम्हाला सोयी. याला म्हणतात विश्वास. त्या कठीण प्रसंगामध्ये ते स्थिर आणि मजबूत राहिले. त्या कठीण प्रसंगामध्ये ते डगमगले नाहीयेत. समोर मृत्यू दिसत आहे, लाखो लोक त्या ठिकाणी असतील कदाचित. ती एकही राजाची आज्ञा त्यांनी अवमानली नाहीये. त्यांनी लगेच त्या ठिकाणी आपली डोकी नमवली त्याने. पण हे 3 जण होते, त्यांनी मृत्यूला भेले नाहीत, त्या प्रसंगाला भेले नाहीयेत, त्या आलेल्या परिस्थितीला ते भेले नाहीयेत. त्याने आपला भरवसा परमेश्वरावरती ठेवला. आणि म्हणून प्रियानो, यशाच्या ग्रंथामध्ये 17 अध्याय आणि 5 वचनामध्ये असं लिहिलंय, जो व्यक्ती मनुष्यावर भरोसा ठेवतो तो शापित आहे, पण जो देवावर भरोसा ठेवतो तो आशीर्वादित आहे. त्याने त्या राजाच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला की तुम्हाला माझ्या तोडीतून कोण सोडवणार आहे, तुम्ही माझं ऐका, तुम्ही हे नमन करा, तुम्ही इथं डोकं टेकवा, माझ्या या मी जे मूर्ती तयार केली यापाशी तुम्ही नम्र व्हा. त्याने त्याला जुमानलं नाही. त्याने त्या परिस्थितीमध्ये त्याने देवाकडेच बघितलं. म्हटलं की ह्याला काय भ्यायचंय, हा जरी राजा असला तर ह्याला काय भ्यायचंय, याला घडवणारा, याला बनवणारा परमेश्वर आमचा आहे. तो सिंहाचं तोंड बंद करणार आहे. आणि हा काय आमचं करू शकतोय, आमच्या संग देव आहे. म्हणून वचनामध्ये लिहिले की जो मनुष्यावर विश्वास ठेवतो तो शापित आहे, पण जो देवावर विश्वास ठेवतो तो आशीर्वादित आहे. प्रियानो, प्रसंग कोणता पण असो, डगमगायचं नाही. प्रसंग कोणता पण असो, निराश व्हायचं नाही. काय पण असू दे, एकच विश्वास ठेवायचा. कशावर? देवाच्या वचनावर. कारण अनुवाद याचा 28वा अध्याय आणि 8 वचनामध्ये लिहिलंय, मी तुला बरकत देणारा परमेश्वर आहे. तो आपल्या सोबत आहे. विश्वास नेहमी ठेवायचा की माझं काही वाईट होणार नाही, माझ्या संग आज पण बरकत देणारा परमेश्वर आहे. अनुवाद 28:8 मध्ये लिहिलंय, तू ज्या कामात हात घालशील त्यात तुझा देव परमेश्वर बरकत देईल. तू ज्या देशात राहताय तिथे देव तुला बरकत देईल. तुझ्या प्रत्येक कार्यात देव तुला बरकत देईल. प्रियानो, परमेश्वर हा बरकत देणारा देव आहे आणि तो तुमच्या माझ्या सोबत आहे. परिस्थिती आपल्याला हताश करण्यासाठी येत्या, परिस्थिती आपल्याला निराश करण्यासाठी येत्या, परिस्थिती आपला विश्वास कमकुवत करण्यासाठी येत्या, परिस्थिती आपल्याला देवापासून बाजूला सारण्यासाठी येत्या, परिस्थिती आपली दिशा देवापासून बदलण्यासाठी येत्या, परिस्थिती आपल्याला निराश करण्यासाठी येत्या. पण एक लक्षात घ्या, त्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आम्ही स्थिर उभं राहतोय त्यावेळेला विजय देव आम्हाला देतो. शद्रक मेशक अबेदnego का विजय झाले? कारण त्या परिस्थितीमध्ये ते स्थिर राहिले, त्या परिस्थितीमध्ये डगमगले नाही आहेत. आणि म्हणून स्वतः देवानं बघितलं त्यांचा विश्वास की यांच्यावर एवढा मोठी परिस्थिती आल्या, एवढा मोठा प्रसंग आलाय, तरी